नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही उपवास स्पेशल आषाढी एकादशी निमित्त आपण बनवणार आहोत भगर आणि भगरची आमटी. अगदी झटपट कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी ते आपल्याला लागणारा हिरवी मिरचीचा ठेचा आणि वरईचा भात म्हणजे भगर लागणार आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा, टमाटर 3 घेतलेले आहेत, छोटे-छोटे आहेत म्हणून. जर मोठे असतील तर 2 घेऊ शकता. तर मी इथे 1 वाटीचा भगर बनवत आहे. तुम्हाला लागल्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर आंबट तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही टमाटर कमी देखील घालू शकता. अगदी झटपट आणि पटकन शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात आपण इथे बनवणार आहोत. त्याला भगरही म्हणतो, भगर आणि आमटी. हे दोन्हीही झटपट कसा बनवायचा पाहणार आहोत. तर ते सगळ्यात आधी टमाटर कापून घेऊयात. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे आपण मिक्सर घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये कापलेले जे टमाटर आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, आमच्या इथे टमाटर चालतात, तुमच्या इथे चालत नसतील तर फक्त हिरवी मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचं कूट तुम्ही वापरू शकता. तर इथे आपण हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचं आणि शेंगदाणे ओबडधोबड ठेचलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊयात, किंवा भाजलेले असतील तर तेही चालतील. आता आपण हे सगळं मिक्सर करून घेणार आहोत. आता पाहू शकता एक अशी पेस्ट झालेली आहे. पाहू शकता. आता आपण दुसऱ्या साईडला पाणी ठेवून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आहे. एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. पाणी छान गरम होतं, इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी उकळू द्यायचं. पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये स्वच्छ भगर धुवून घ्यायचं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे. 1 वाटी भगरसाठी आपल्याला इथे 2 ग्लास पाणी लागणार आहे. पाणी थोडंसं जास्त लागते भगरला, किंवा वरईचं भात तुम्ही म्हणू शकता. तर त्यामुळे आपण 2 ग्लास पाणी इथे घालून घेतलेलं आहे. आता हे मस्त शिजू द्यायचं आपल्याला. मीठ आपण ऑलरेडी घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं शिजू द्यायचं. इकडे भात आपला शिजतो. आता यामध्ये थोडंसं तेलाचे धार सोडून द्यायचे, म्हणजे अजिबात चिटकणार नाही एकमेकाला. आता हे इकडे भात शिजू द्यायचे 2 ते 3 मिनटासाठी. आता आपण दुसऱ्या साईडला आमटी देखील करून घेणार आहोत. तर पाहू शकता इथे या पद्धतीने उकळी फुटायला लागलेली आहे आपल्या ह्या वरईच्या भाताला. परफेक्ट मऊ आपला वरईचा भात जर शिजवायचा असेल तर 1 वाटीला 2 ग्लास पाणी हे परफेक्ट माप आहे. या पद्धतीने आणखीन 2 मिनटासाठी आपण हे भात शिजवून घेणार आहोत. त्यानंतर लगेचच आपण आमटी करायला घेणार आहोत. तर जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे, टमाटर, हिरवी मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याचं, आता आपण एक पातेलं ठेवून घेऊयात. पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच तेल घालून घेऊयात आणि आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं. अजिबात चिटकू द्यायचं नाही. तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे अजिबात चिटकणार नाही. आता जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. अजिबात चिटकू द्यायचं नाही आणि करपू द्यायचं नाही. मस्त परतून घ्यायचं. अगदी झटपट आणि पटकन बनतो मंडळी. आणि पोटभरीचा हा उपवास स्पेशल पोटभरीचा भगर आणि आमटी आहे. पोट शांत राहतो यामुळे हा खाल्लं तर पहा, या पद्धतीने आपण परतून घ्यायचं. तर मंडळी, तुम्हालाही आवडतं का अशा पद्धतीची ही वरईची आमटी आणि भात? आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, आमच्या सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच कमेंट करा की आपण कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून रेसिपी पाहताय. तर पहा, इकडे आपण फोडणी मारली, त्यामध्ये पाणी घालून घेतलं. हवं तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. तर पाहू शकता दुसऱ्या साईडला आपला भात व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊयात. या पद्धतीने आपला हा भात तयार झालेला आहे मंडळी. आता इकडे आपण आमटी पाहू शकता. आमटी ही मस्त शिजलेला आहे. गरमागरम सर्व करून घ्यायचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.